नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपल्या सर्वांचं आपल्या इतिहास या यूट्यूब चॅनलवर स्वागत. तर आपण इतिहास जे आहे तर ते पाठांतराचे जे काही मुद्दे आहेत, NTSC साठीचा जो काही इतिहास आहे तर तो आपण ट्रिकच्या माध्यमातून पूर्ण करून घेत आहोत. मग या ट्रिकच्या माध्यमातून जर आपण थोडंसं त्याच्याकडे जर लक्ष दिलं तर आपल्याला त्याचा फायदा होतो का हे जर आपल्याला आता आपण हे बघू. आणि याच्यासाठी आपण आता प्रवेश करूया आपल्या प्रत्यक्ष क्लासमध्ये आणि आपण विद्यार्थ्यांनाच विचारू की त्यांना काही फायदा झालाय का किंवा ते मुद्दे आपल्याला सांगू शकतात का. चला तर मग आपल्या क्लासमध्ये डिस्कोर्स ऑन द मेथड आधुनिक इतिहास लेखनाचा जनक पटकन सांग. जॉर्ज विलियम फ्रेडरिक हेगेलचं पुस्तक कोणतं आहे? रिझन इन द हिस्ट्री एक दुसरा एन्साइक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्स आणि दोन ठीक आहे. त्याच्यानंतर द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री कोणाचं पुस्तक? थिअरी अँड प्रॅक्टिस रानकी. त्याच्यानंतर दास कॅपिटल कोणाचं? सांग सांग सांग. कार्ल मार्क्स. त्याच्यानंतर सीमा द बोव्हार कुठलची? फ्रेंच. त्याच्यानंतर सो गोळा ताम्रपट कुठं आहे? सो गोळा ताम्रपट उत्तर प्रदेश मधील गोरखपूर येथे राईट. त्याच्यानंतर हर्षचरित कोणाचा ग्रंथ? जोरात सांगायचा. कल्याण चा ग्रंथ कोणता? राजतरंगिणी. त्याच्यानंतर तारीखी फिरोजशाही कोणाचा ग्रंथ? फिरोजशाही जियाउद्दीन बर्नी. नंतर दुसरा आहे पहा तबाकत-ई नासिरी कोणाचा? सिराज. त्याच्यानंतर तारीखी मुबारकशाही सरहिंदी. ठीक आहे. मला सांगा बादशाह औरंगजेबाच्या काळातील इतिहासकार कोण? ईश्वरदास नागर आणि खाफी खान, भीमसिंग सक्सेना आणि निकोलाय मनची. त्याच्यानंतर अकबरनामा कोण लिहिला? म्हणजे काय? अबुल फजल. ठीक आहे. त्याच्यानंतर द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया. ब्रिटिश इंडिया द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया जोरात सांगायचं. जेम्स मिल्स. त्याच्यानंतर द हिस्ट्री ऑफ इंडिया माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन 1841. ठीक आहे. द हिस्ट्री ऑफ मराठाज. हिस्ट्री ऑफ मराठाज जेम्स ग्रँड डफ. त्याच्यानंतर हिंदुस्थानचा द्विखंडात्मक इतिहास हंटर. बरोबर. त्याच्यानंतर केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया कधीचा ग्रंथ आहे? कधीच्या काळात लिहिला गेला? 1922 ते 1937. त्याच्यानंतर एशियाटिक सोसायटीची स्थापना कोणी केली? एशियाटिक सोसायटीची स्थापना सर विलियम जेम्स जोन्स. कधी? 1784. मॅक्स मुलरचं काय सांग? मॅक्स मुलर सगळ्या गोष्टी. मॅक्स मुलरनं कोणते ग्रंथ लिहिले का, भाषांतर केलं, काय काय केलं? मॅक्स मुलर सांग. हिंदूमध्ये जर्मन भाषेत अनुवाद केला, ऋग्वेदाचे संकलन आणि भाषांतर केले आणि एक पुस्तक लिहिलं द सेक्रेड बुक्स ऑफ द ईस्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर विष्णू शास्त्री चिपळूणकर काय? राष्ट्रवाद. त्याच्यानंतर द राईज ऑफ द मराठा पॉवर किंवा मराठी सत्तेचा उदय कोणाचा ग्रंथ? मराठी सत्तेचा उदय रानडे. त्याच्यानंतर इतिहास
काय मराठीच्या इतिहासाची साधने कोणाचा कराजवाडे. 1857 चे स्वातंत्र्य समाज सावरकर. ठीक आहे. त्यांच्या श्रीपाद आमरट डांगे हा कम्युनिझम टू स्लेव्हरी. त्याच्यानंतर दुसरं आहे पहा रणजित गुहा सांग वंचितांचा इतिहास चालना दिली. गुलामगिरी ग्रंथ कोणाचा महात्मा फुले. त्याच्यानंतर ताराबाई शिंदेचा ग्रंथ 1882. त्याच्यानंतर क्रॉसिंग थ्रेशोल्ड्स कोणाचा ग्रंथ क्रॉसिंग मीरा कोशंबी. त्याच्यानंतर शर्मिला रेगेचे कोणते ग्रंथ आहे सांग शर्मिला रेगेचे सांगते हा सांग रायटिंग कास्ट रायटिंग जेंडर रीडिंग दलित वुमेन्स टेस्टमेंट. वा. त्याच्यानंतर सृष्टी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन अँड टेक्नॉलॉजी कुठे आहे बंगळुरू. त्याच्यानंतर काय पश्चिम घाटाला कधी नैसर्गिक वारसा यादीत स्थान मिळाले 2012. इंटेक्स लॉंग फॉर्म सांगतो इंडियन इज नाही इंटेक्स इंडियन नॅशनल नॅशनल आर्ट कल्चरल हेरिटेज. ठीक आहे. त्याच्यानंतर जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय नाही ऊर. त्याच्यानंतर कोण बांधले नाही कोण बांधले कोणत्या राजकन्यानं त्याच्यानंतर इंडियन म्युझियम कुठे आहे कोलकाता. कधी स्थापन झाले संस्थापक कोण त्याच्यानंतर दुसरं काय आहे पहा आता हे म्हणजे कालपूर्व आपलं झालेलं कला प्रकाराची विभागणी म्हणजे कोणकोणते कला प्रकार आहेत ओके. त्याच्यानंतर पहा की अभिजात कला म्हणजे काय प्रशिक्षणाची गरज प्रमाणित चौकट पाहिजे तिला नियमांची आणि प्रशिक्षणाची गरज पाहिजे. त्याच्यानंतर कोणत्या चित्रशैलीचा प्रभाव आहे मराठी चित्रशैलीवर राजपूत आणि युरोपीय. बोधिसत्व पद्म पाण्याचे भित्तिचित्र कुठे आहे अजिंठा. त्याचं भीमबेटकर गुहा चित्र कुठे आहे त्याच्यानंतर वारली जे आहे ते ती कोण परंपरा जपली सोमेश्वर राज्याचं काय सांगा आणि मन सोडला. ठीक आहे. त्याच्यानंतर आलेख्यम कसाले म्हणतात म्हणजे चित्रकलेला म्हणतात. मला सांगा चित्रकलेचे षडांगी सांग पटपट सांग. रूपभेद विविध आकार आणि लावण्य योजन सौंदर्याचा स्पर्श आणि प्रमाण मोजमाप आणि वर्णिका भंग म्हणजे रंगाचे आयोजन आणि सदृश्यता म्हणजे वास्तव्याच्या जवळ दिसणारे आणि भाव म्हणजे भाव प्रदर्शन. ओके. किती कला आहेत 64 कला आहेत. त्याच्यानंतर कलाशाळा कोणी स्थापन केली जेम्स वेल. त्याला कोण मदत करायचं तांबट. येल विद्यापीठ कुठे आहे अमेरिका. जे स्कूल ऑफ आर्ट अँड इंडस्ट्री कुठे आहे कधी स्थापन झालं अजिंठा लेण्यातील चित्राची प्रतिकृती कोणी तयार केली सांची स्तूप कुठे आहे गांधार चित्रकला कोणत्या दोन म्हणजे शिल्पकलेचे हे आहे कुशांकाळ चित्रशैली आहे का नाही. शिल्पकलेचे मापदंड
मोजला गुप्त काळामध्ये गुप्त काळामध्ये कांस्यमूर्ती मला सांगा की मंदिरे कोणत्या काळात गुप्त काळात. वेसर शैली जे आहे कोणत्या दोन शैलीचं द्राविडी. भूमिज मंदिर शैली कुठलची महाराष्ट्र. कोणत्या याच्याशी साम्य दर्शवते ती नागर. हेमाडपंथी मंदिरे म्हणजे काय फुगणी आणि पुसू हे दोन शब्द पाठ पाहिजे हा म्हणजे त्याच्यापासून तयार केले असतात तर चुन्याची गरज नाही आणि षटकोनी. अमरेश्वर कुठं आहे आता पहा कुतुब मिनार कुठं आहे? दिल्ली. ताजमहल गोल घुमट कर्नाटक. मला सांगा कुतुब मिनार कोणत्या म्हणजे कुतुबुद्दीन सुलतानाच्या काळात सुरू झालं अल्तमश 13व्या शतकात. वा वा शाबास. 73 नाट्यशास्त्र कोणाचं त्याच्यानंतर आपले जे गायन आहे तर कोणकोणत्या दोन शाखा हिंदुस्थानी संगीत आणि कर्नाटकी संगीत. किताब ए नवरस कोणी लिहिलं आदिल शाह. आणि त्याचं मराठीत भाषांतर कोणी केलं मला सांगा कथ्थक कोठलचं लावणी ओडिशी भरतनाट्यम कथकली मोहिनीअट्टम आपलं इथपर्यंत झालं आणि एक शेवटचं होतं काय आपलं की सवाई गंधर्व संगीत महोत्सव पुणे इथं साजरा होतो. ठीक आहे म्हणजे पहा आपण जे याच्यानुसार केलं ते प्रत्येक गोष्ट लक्षात द्यायला की नाही